बँका दारात उभं करत नाहीत अशा काळात तग धरून पुन्हा उभं राहू पाहणारा शेतकरी जातो तो सावकाराच्याच दारात. जिथे गेल्यावर प्रचंड आर्थिक शोषण होणार हे माहिती असूनही असंख्य शेतकऱ्यांना हे करावं लागतं. कारण ना निसर्गाची साथ ना सरकारची. मग सरकारकडून पैसे घेऊन कुटुंबासाठी आर्थिक आधार उभा करताना गणित चुकतं आणि पुन्हा हा शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला जातो. इतका की यातून महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलेलं आहे. पण मी तुम्हाला हे का सांगतेय, तर हे अजूनही काही थांबलेलं नाहीये. सरकार दावे करतं पण जमिनीवर वास्तव अजूनही तसंच आहे. मी आता तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती ऐकून तुम्हीही सुन्न व्हाल आणि संतापही होईल. ही घटना आहे कर्जाचे पैसे वसूल करण्यासाठी सरकारने शेतकऱ्याला चक्क किडनी विकायला लावल्याची. ही घटना घडलेली आहे तीही आपल्याच महाराष्ट्रात. नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते. स्वागत आहे माझ्या द किरण शो या चॅनलवरती. सरकार कितीही दावे करत असलं तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही तसेच आहेत. कर्जाचा जाच, त्यातून होणारे आर्थिक शोषण आणि मानसिक छळ अजूनही कुठल्या ना कुठल्या भागात होतोच आहे. आता जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती घडलेली आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात. विदर्भातील हा एक जिल्हा आहे. काही दिवसांपूर्वी याच विदर्भात हिवाळी अधिवेशन झालं आणि त्यात शेतकऱ्यांना कर्जाच्या घाईतून बाहेर काढण्याचे आश्वासन पुन्हा एकदा आपल्या सरकारनं दिलं. पण सरकारची वचनं म्हणजे बोलायचाच भात. तर आता मूळ मुद्द्याकडे येऊयात. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात ही संतापजनक घटना घडलेली आहे. गावातील एका शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी सावकारने चक्क किडनी विकायला लावलेली आहे. शेतकऱ्याने तसा आरोप केलेला आहे. पण या घटनेत संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसमोर कर्जबाजारपणाचं संकट आणि सावकाराच्याच अतिरिक्त व्याज वसुलीचा गंभीर प्रकार समोर आणलेला आहे. मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सांगितलं की त्यांनी काही वर्षांपूर्वी दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये सावकारकडून कर्ज घेतलं होतं. रोशन कुडे यांच्याकडे 4 एकर शेती असून त्याच शेतीवर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात हवामान बदलांमुळे शेती किती बेभरवशाची झालेली आहे हे तुम्हा आम्हाला आणि सगळ्यांनाच माहितीये, तसंच सरकारला देखील माहितीये. याच सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे कुडे यांना शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधत त्यांनी शेतीला जोड म्हणून शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटलं की दूध व्यवसायातून काहीतरी हाताशी लागेल. त्याच आशेनं त्यांनी गायी खरेदी केल्या आणि या गायी खरेदी करण्यासाठी त्यांनी 2 सावकारांकडून प्रत्येकी 50-50 हजार रुपये असे एकूण 1 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण कुडे यांच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली नाही. दुर्दैवाने खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या आणि शेती ही पिकली नाही. मग जे व्हायला नको होतं तेच त्यांच्या आयुष्यात घडलं आणि कर्जाचा भार अधिकच वाढत गेला. कर्जाच्या वसुलीसाठी सावकारांच्या घरी चक्रा सुरू झाल्या. वसुलीसाठी सावकार वारंवार त्यांच्या घरी येऊन मानसिक त्रास देऊ लागले. सावकारी कर्जाच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी कुडे यांना एकच पर्याय समोर दिसत होता, तो म्हणजे शेती विकणं. कर्जाची परतफेड करण्यासाठी रोशन कुडेंनी 2 एकर जमीन विकली. इतकंच नाही तर ट्रॅक्टर आणि घरातील मौल्यवान वस्तूही विकल्या. तरीही कर्जाची रक्कम पूर्ण फेडता आली नाही. कारण तेच जे तुम्हालाही माहिती आहे, भरमसाठ आणि बेकायदेशीर व्याज. त्यामुळे कुडे यांची परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. सावकारने निजामी वसुली सुरू केली. 1 लाख रुपयांवर दररोज 10,000 रुपयांप्रमाणे व्याज आकारण्यास सुरुवात केली. आता इतकं व्याज लावलं जाणार असेल तर पैसे किती होतील याचा अंदाज न लावलेलाच बरा. पण कुडे यांनी घेतलेल्या 1 लाख रुपये कर्ज व्याजासह वाढत जाऊन तब्बल 74 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं. सावकारने कोंडी केली. पर्याय दिसेना. सावकार म्हणाले, किडनी विक पण मला पैसे दे. रोशन कुडे सावकारने सांगितल्यानुसार आधी पश्चिम बंगालमधील कोलकाता इथे गेले. तिथून ते कंबोडियात पोहोचले. तिथे त्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी 8 लाख रुपयांमध्ये स्वतःची किडनी विकली. हे प्रकरण समोर आल्यानंतर गावातच नाही तर आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे.
या घटनेनं निसर्ग आणि बँकांच्या धोरणाच्या तडाख्यात सापडणाऱ्या शेतकऱ्यांची विदारक स्थिती समोर आणलेली आहे. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची अवस्था, सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या उधारी आणि अत्यावधिक व्याजाचा दुष्परिणाम किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र अजूनही सुरूच आहे. पण सरकार कधी याला कायमचा पायबंद घालणार, धोरण आणणार हे अजूनही अंधारातच आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटलं? शेती, शेतकरी आणि हवामान बदलांचा कृषी क्षेत्रावर होत असलेल्या वाईट परिणामांना रोखण्यासाठी सरकारची धोरण पुरेशी आहेत का? याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी द किरण शो या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.